रसिकांनो, दोस्तानो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. दोस्तानो, कर्तृत्ववान माणसं कधी नशिबाच्या आहारी जात नाहीत आणि नशिबाच्या आहारी गेलेली माणसं कधी कर्तृत्ववान होऊ शकत नाहीत. म्हणून दोस्तानो, नशीबवादी होण्यापेक्षा प्रयत्नवादी व्हायचं, तेव्हाच यश तुमची वाट पाहत असतं. शाळेत असताना सरांनी आपल्याला शिकवले, एखादी रेषा न पुसता छोटी करायची असेल तर तिच्या खाली तिच्यापेक्षा मोठी रेषा काढा. दोस्तानो, खूपच अर्थपूर्ण शिकवण होती. आयुष्यालाही शिकवण लागू होते. कुणापेक्षा मोठं व्हायचं असेल तर त्याच्या चांगलेपणावर शिंतोडे उडवू नये, त्याचा कमीपणा दाखवू नये, तर त्याच्यापेक्षाही मोठं चांगलं काम करून हे मोठं व्हायचं असतं. दोस्तानो, ज्यावेळी आपण इतरांमध्ये चांगलं पाहण्याचा प्रयत्न करत असतो, त्यावेळी न कळत आपल्यामध्ये हे चांगलं पाहण्याची ती सुरुवात असते. प्रतिष्ठित व्यक्तीपेक्षा चारित्र्य संपन्न व्यक्ती हा कधी सरस ठरत असतोय, कारण चारित्र्य हे मूलभूत संस्कारानं उपजत मिळालेलं असतं, तर प्रतिष्ठा ही इतरांनी त्यांच्या गरजेपोटी बहाल केलेली असते. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. स्त्रीला वेदना सहन करण्याची सवय असते, हे खरं आहे. पण याचा अर्थ असा नसतो की ती केवळ वेदना देण्यासाठी बनलेली आहे. वेळ कोणाची सारखी नसते. रडावं तर त्यांना सुद्धा लागतं ज्यांनी तुम्हाला रडवलेलं असतं. नाती मनापासून निभावली तर नात्यात कोणी कितीही विष कालवलं तरी ते तुटत नसतात. ओझं दिसतं कारण ते लादलेलं असतं. जबाबदारी दिसत नसते कारण ती स्वीकारलेली असते. आयुष्यात काही शिका अथवा नका शिकू, पण माणसं ओळखायला नक्की शिका, कारण या जगात माणसं जशी दिसतात तशी नाहीत. केव्हा संपेल जीवन हे कुणालाच माहीत नाही. मनासारखं जगून घ्या, कारण हा जन्म पुन्हा नाही. नवऱ्याच्या नेहमी पाठीमागं चालायचं, कारण सोबत चाललो तर समाजाला बघवत नाही आणि पुढं चाललो तर नवऱ्याला पटत नाही. तुम्ही असलात तर तुमचा वापर होत असतो आणि तुम्ही नसलात तर पर्याय शोधला जातो. मायेनं हात फिरवला की दुसऱ्याच्या वेदना सुद्धा आपल्या वाटायला लागतात. आपल्याकडं जगाला देण्यासाठी काही नाही असं जेव्हा तुम्हाला वाटत असतं, तेव्हा तुमचं गोड हसू हे पुरेसं असतं. कोणालाही आपलंसं करण्यासाठी कोणतीही जादू असावी लागत नाही. फक्त आपण जे बोलतो ते सत्य आणि प्रामाणिक असलं पाहिजे. स्वतःचा आधार स्वतः असला की नको तिथं खचून जाणं कधीच नशिबी येत नाही. कोणासाठी कोण, यापेक्षा आपल्यासाठी आपण हे समजलं तर कदाचित डोळ्यातून येणारं पाणी नक्कीच थांबेल. कोणाला न दुखावता जगणं याच्या इतकं सुंदर कर्म जगात दुसरं कोणतंच नाही. आणि ज्यांना हे कळलं त्यांना वेगळं पुण्य कमावण्याची गरज ही राहत नाही.
जे स्वतः पहिल्यासारखे राहिले नाहीत त्यांनाच आपण बदललेलो दिसत असतो. कुणावर पूर्ण विश्वास ठेवून पहा, तोच तुम्हाला कुणावर विश्वास न ठेवायला शिकवेल. जशास तसं वागावं माणसानं, कारण समोरचा जोपर्यंत स्वतः दुखावला जात नाही तोपर्यंत त्याला दुसऱ्याचं दुःख हे चेष्टेचा विषय वाटत राहतो. कधी कधी मन म्हणतं की लोक आपल्याशी जसं वागतात तसं वागावं, पण पुन्हा मन म्हणतं की आपणही त्यांच्यासारखंच वागलो तर त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक. आयुष्यात पर्याय शिल्लक नसला की मनाविरुद्ध घडणाऱ्या गोष्टी नाही स्वीकारावं लागतं. आयुष्यात कधीच कोणावर बोलण्याची जबरदस्ती करू नका, आणि ज्या व्यक्तीला आपल्याशी मनापासून बोलावंसं वाटतं त्या व्यक्तीला कधीच दुर्लक्ष करू नका. कुठलीही गाठ बांधत असताना धाग्याची किंवा दोरीची ही दोन्ही टोकं समान ठेवावी लागतात, तेव्हाच गाठ बसत असते. नात्याचंही असंच असतं. दोन्ही बाजूनी समान ओढ असेल तरच नात्यांची गाठ घट्ट बसत असते. जोपर्यंत तुम्ही सहन करता तोपर्यंत तुम्ही चांगलं असता. ज्या दिवशी तुम्ही प्रतिउत्तर देता त्या दिवशी तुम्ही वाईट झालेले असता. गेलेले दिवस कधी परत येत नाहीत. मनात ठेवलेल्या आठवणी कधी विसरता येत नाहीत. पाहिलेली वाट कधी थांबवता येत नाही, आणि आयुष्यातून गेलेली व्यक्ती कधी परतून येत नाही. जर तुम्हाला तुमची श्रीमंती मोजायची असेल तर नोटा मोजू नका. कधी चुकून डोळ्यात 2 अश्रू आलं तर ते पुसायला किती जण येतात ते मोजा. आपलं दुःख किती आणि कोणाला सांगावं यालाही मर्यादा ठेवाव्या, कारण हे कलियुग आहे. इथं एकाची अडचण दुसऱ्यासाठी तमाशा बनत असतो.